लग्नकर म्हटलं ना की आनंदाच्या लहरी घरभर पसरलेल्या असतात. आज ना आम्ही प्राचीचं संगीत करायचं ठरवलं होतं आणि त्यासाठी आम्ही 2 महिन्यापूर्वी सगळ्या भावंडांनी पैसे जमा करून कराओके विकत घेतला. आता ही आयडिया आणि सगळं नियोजन माझ्या दादाचंच होतं. संगीतपूर्व प्राचीला घरातल्या मंडळींनी चोर हळद लावली. या हळदीत मात्र श्रीषाची नुसती मस्ती सुरू होती. ती पाया पडे, कुणाला कुंकू लावे, सगळ्यांना नाचायला सांगे. खरंच आपल्या सभोवतालच्या गोष्टी लहान मुलं किती पटकन शिकून घेतात ना. खरं तर लग्नविधींची सुरुवात या चोर हळदीने होते. त्या पाटावर बसल्यावर होणारी धडधड आता त्या नवरी मुलीलाच माहीत, पण हळदीने नवरीच्या चेहऱ्यावर चांगलाच तेज आलं होतं. त्यानंतर आम्ही तिचं ब्राईड टू बीचा केक कापला. हे असं पण असतं हे बघून माझा एक काका तर अवाकच झाला. पण मुलगी सासरी जाणार म्हणून घरातल्या बायकांनी तिचे सगळे लाड पुरवले. आमच्या घरात ना माझे पप्पा आणि सगळेच काका सांस्कृतिक गोष्टीत एकदम ॲक्टिव्ह आहेत. आम्ही लहान असल्यापासूनच त्यांचे नाटकाचे अनेक प्रयोग पाहिलेत, त्यांच्या कविता वाचल्यात. नाटक, जलसे, नाच, कविता यासाठी कॉलेजला असताना सगळेच फेमस होते आणि आपसुकच त्यांचे गुण आमच्या पोरांमध्ये उतरलेत. त्यामुळे एक बहारदार गाण्यांसोबत डान्सने तर मैफिलीला अजूनच रंग चढला. महत्त्वाचं म्हणजे आम्ही सगळ्यांना जोडीने गाणं म्हणायला लावत होतो. 90ची गाणी ते एमिवाय बनतायच्या रॅपवर नाचणारा आमचा दिनेश अण्णा. मजेत कसलीच कसर नाही राहिली. हे आनंदाने नाचत गात असलेलं माझं भरलेलं घर त्या दिवशी गोकुळासारखं भासत होतं.